एक मोकळं गायरान होतं. त्या गायरानामध्ये काही कुत्री ते रान उकरत होते. आता जमिनीमधून त्याच्यातनं एक हात बाहेर आला होता आणि कुत्री त्याचे लचके तोडत होते. हे लोकांनी बघितलं. त्यानंतर सगळे घाबरले. गावामध्ये बातमी पसरली. पोलिसांना कळवलं. पोलीस त्या ठिकाणी आलेत. माती बाजूला केली. आतमध्ये एका तरुणाची बॉडी होती. तिचा चेहरा जाळून टाकलेला होता आणि त्याचं गुप्तांग कापलेलं होतं. तर अशा प्रकारे एक अत्यंत भयंकर हत्या करून एक बॉडी त्या ठिकाणी पुरलेली होती. तरुणाचं वय साधारणपणे 18-19च्या म्हणजे 18-20च्या वर आसपास असलं पाहिजे आणि त्याची ओळख पटवणं मुश्किल झालेलं होतं. पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली. नंतर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे आलेली आहे. सगळी काही तपासणी केली, पाहणी केलेली आहे. तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचं समोर येत होतं. त्याच्या चेहऱ्यावरती ॲसिड टाकून त्याला मारलेलं होतं आणि पोत्यामध्ये बॉडी टाकून वगैरे ती पुरलेली होती. इतकी क्रूर हत्या का केली असेल, कुणी केली असेल, मारेकरी कोण होते, मयत तरुण कोण होता, असे अनेक प्रश्न समोर आलेले होते. आता पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली. आजूबाजूच्या गावामध्ये चौकशी करायला सुरुवात केली होती. ओळख पटवण्याचं काम चालू झालेलं होतं. बुधवारी पोलीस तपास करत असताना फैजगंज बेहटा गावामध्ये ते पोहोचले आणि तपास करायला लागले होते. आता याच गावच्या काही अंतरावरती ही बॉडी सापडली होती. म्हणजे गावातलाच कोणीतरी तरुण असण्याची शक्यता होती. अनेकांकडे विचारपूस केली, मात्र काही तपास लागला नाही, काही माहिती मिळाली नाही. आता मयत तरुण कुणाच्या ओळखीचा निघत होता का त्याची पण चौकशी केली. तेव्हा एक कुटुंब आपल्या 20 वर्षाच्या मुलाचा शोध घेत होते. मुलगा फैजगंज बेहटा या ठिकाणी आपल्या आजीच्या म्हणजे आईची आई जी आहे तिच्या घरी आलेला होता. मात्र तो आजीच्या घरून काल निघाला पण आपल्या गावी परत आलेला नव्हता. गाव आहे त्याचं नानपूर. या ठिकाणी तो गेलेला नव्हता आणि त्यामुळे तिकडलं नानपूरचं जे कुटुंब आहे त्या मुलाचं त्यांनी आपल्या म्हणजे पोलिसांशी संपर्क साधला होता की आपला मुलगा गायब झालेला आहे. त्यानंतर मग आता ते जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला ही बॉडी दाखवली आणि ओळख पटली. मरण पावलेला किंवा मृतदेह जो होता तो होता आकाश कुमार पाल या 20 वर्षाच्या तरुणाचा. त्याच्यानंतर मग त्याच्या आईनं आकाश 12 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या आजीच्या घरी बदायून या ठिकाणचं फैजगंज बेहटा या ठिकाणी तो गेलेला आहे असं सांगितलं. आता त्या ठिकाणी त्याची आजी होती आणि मामा वगैरे होते, बाबूराम किंवा त्याचे मामे भाऊ होते, नेमचंद, पानसिंग, चोखेलाल वगैरे वगैरे ही सगळी मंडळी होती. तर आकाश हा नानपूर या ठिकाणी आपल्या आईबरोबर आणि भावांबरोबर राहत होता. तर आकाशचं आहे त्याचं आजीकडे सतत येणं जाणं असायचं आणि 12 ऑक्टोबरला तो आजीच्या घरी आला होता आणि रविवारी आई भावांनी त्याच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही कॉन्टॅक्ट झाला नाही आणि 2-3 दिवसानंतर म्हणजे तो गावी पोहोचला नाही. आजीला वाटलं की तो गावाकडे गेला आहे आणि आईकडे तो पोहोचलेला नव्हता आणि अखेर शेवटी त्याची बॉडी सापडलेली होती. आता हे सगळं नक्की प्रकरण काय घडलेलं होतं किंवा तो घरी पोहोचला नव्हता मग त्याला कोणी मारलं होतं, काय मारलं होतं याचा तपास पोलिसांनी सुरू केलेला होता. तर आता थेट मुलाची बॉडी पोत्यामध्ये सापडलेली होती. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर झालेलं होतं आणि सगळीकडे घबराट पसरलेली होती की इतकी क्रूर हत्या कोण करेल. आता पोलिसांना जवळच्या व्यक्तीवरती संशय होता आणि त्यामुळे पोलिसांनी आकाशचं लोकेशन तपासायला मोबाईलवरून तो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होता वगैरे वगैरे तपासायला सुरुवात केली आणि त्यावेळेस 14 ऑक्टोबरच्या रात्री त्याचं लोकेशन निघालं होतं त्याच गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी त्याची बॉडी सापडली होती. त्याचबरोबर त्याच्या फोनबरोबर त्याच्याबरोबर अजून एक लोकेशन सापडलं होतं. आता जे नवीन लोकेशन त्या ठिकाणचं होतं पोलिसांनी त्याचा सुद्धा शोध घेतलेला होता आणि त्याची माहिती काढायला सुरुवात केली होती. याच्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली ते म्हणजे याचेच मामे भाऊ पानसिंग आणि चोखेलाल वगैरे जी मंडळी आहेत ती याच्याबरोबर होती असा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे मग पोलिसांनी त्यांच्याकडे सुद्धा चौकशी करायला सुरुवात केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती. त्यानंतर मग पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवला आणि धक्कादायक माहिती समोर आली होती. तर या सगळ्यांनी मिळून त्या आकाशचा मर्डर केला होता. पण असा मर्डर त्यांनी का केला होता? आता नक्की प्रकरण काय होतं बघा. आकाश कुमार हा आपल्या आजीच्या गावी जायचा म्हणजे मामाच्या गावाला तो जायचा. आता त्या ठिकाणी त्याचं एका मुलीबरोबर ती मामी बहीण वगैरे होती तिच्याबरोबर याचे प्रेमसंबंध जुळलेले होते आणि त्याच्यामुळे तो सतत गावाकडे एकतर मामाचं गाव त्याच्यामध्येच ती मामी बहीण आणि त्याच्यामुळे त्यांचं जास्तच जवळीक मग निर्माण झालेली होती आणि मग सतत तो त्या प्रेयसीला भेटायला वगैरे जायचा. आता यांचं प्रेम प्रकरण पाठीमागच्या 8 वर्षापासून होतं. आता विचार करा
हा जो मुलगा आहे त्याचं वय आत्ताचं आहे 20 वर्षाचं आणि त्याच्या प्रेयसीचं असेल 16, 17, 18 वर्षाचं काहीतरी. आणि 8 वर्षापासून यांचं प्रेम चालू आहे. म्हणजे 12व्या वर्षापासून, म्हणजे कितवी, साधारण 6वीला किंवा 7वीला असेल तेव्हापासून इतक्या लहान वयामध्ये अशा पद्धतीनं लव सुरू होऊ शकतं का? हे प्रश्नचिन्ह आहे. पण आजकाल काही होऊ शकतं. म्हणजे आता जे माध्यमातून आलं ते मी तुमच्यासमोर मांडलं आहे, पण यावर माझा विश्वास बसत नाही. पण असो, त्यांचं लव सुरू होतं आणि याच्यामध्ये आकाश जो आहे तो त्या प्रेयसीच्या शेतामध्ये सुद्धा काम करायचा. तिच्या घरच्यांची यांच्या प्रेमाला संमती होती किंवा कोणता आक्षेप नव्हता. तर अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. याच्यामध्ये आकाशचे मामे भाऊ पानसिंग किंवा चोखेलाल वगैरे जे आहेत त्यांनी आकाशला मारण्याचा प्लॅन केला होता आणि अगोदर 14 ऑक्टोबरच्या रात्री आकाशला त्यांनी पार्टीसाठी बोलवलं होतं. तर आकाश मग घरून आपल्या आजीकडे आला आणि त्याच्यानंतर मग ते पार्टीला गेले होते. त्यावेळेस त्याला दारू पाजली, त्याला मासे खायला घातले आणि दणकून त्याचा पाहुणचार केला. त्यानंतर आकाशबरोबर यांचा वाद झाला. त्यातमध्ये आकाश बिथरला, ते लोक बिथरले, सगळे बिथरले आणि या वादामध्ये त्या आकाशचा गळा घट्ट आवळला आणि त्याचा खून केला, त्याचा मर्डर केला. त्याच्यानंतर मग बॉडी आता कुठं ठिकाणावर लावायचे. मग आता हे घरी गेले. घरी जाऊन त्यांनी ॲसिड आणलं, चेहऱ्यावर टाकलं, चेहरा जाळला म्हणजे ओळख पटणार नाही. आणि त्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट वगैरे कापला आणि त्याचा मृतदेह पोत्यात भरला आणि गावाच्या जवळच एक खड्डा खोदला आणि त्याच्यामध्ये तो पुरला. पण खड्डा काय खोल नव्हता. हे सगळे दारू पिलेले होते, त्यामुळे त्यांनी थोडंफार काय टाकली त्याच्यावर माती आणि आकाशचा मोबाईल वगैरे बंद करून फेकून दिला. आणि त्यानंतर हे जे मामे भाऊ आहेत ते मामे भाऊ त्या ठिकाणावरून पसार झाले होते. पण त्याच्यानंतर पुढच्या एक 48-50 तासामध्येच हे आकाश बेपत्ता झाल्याची तक्रार समोर आली. त्यानंतर दुसरीकडे कुत्र्यांनी ती जी बॉडी आहे ती बाहेर काढली किंवा त्याचा हात बाहेर आला आणि हत्येची बाब जी आहे ती समोर आलेली होती. आता या प्रकरणामध्ये मामे बहिणीशी प्रेमसंबंध होते, त्याच्यामुळे ही हत्या झाली असं माध्यमातून समोर आलं होतं. पण मी मगाशी सांगितलं की 8 वर्षापासून सुरू होतं, सगळ्यांना माहीत होतं. मग आत्ताच हत्या होण्याची काय कारण होती आणि हत्या झाली तर इतक्या क्रूरपणे त्याला का मारण्यात आलेलं होतं? तर अशी पण माहिती समोर येते की यांच्यामध्ये काहीतरी पैशाचा वाद होता, त्याच्यातनं हे सगळं घडलेलं होतं. कारण काहीही असो, तपासामध्ये पुढं ते स्पष्ट होईलच. पण एक 20ला तरुण याच्यामध्ये नाहक बळी गेलेला होता. आता याच्याबद्दलची जर काय अपडेट असेल तर त्याच्यावरती नंतर आपण बोलूया. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.